विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेल्या दारूचा आकडा पाहिला तर तुमचे डोळे सकरावणार आहेत। कारण राज्य उत्पादन शुल्क विभागानं यंदा रेकॉर्ड ब्रेक दारू जप्त केली आहे। पाहूया झी 24 तासचा त्यावर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। निवडणुकीत पैशांचा धूर, दारूचा महापूर। 36 दिवसात तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त। दोन 2024चा दारू जप्तीचा नवा रेकॉर्ड। विधानसभा निवडणूक जिंकून सत्तेच्या सिंहासनावर बसायला उतावीळ झालेल्या राजकारण्यांनी प्रचारात मोफतबाजीचा सपाटा लावलाय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी या मंडळींनी आपला हात मोकळा सोडलाय। चोरी चोरी छुपके छुपके प्रचारात दारू ओतणाऱ्यांची झिंग राज्य उत्पादन शुल्क विभागानं उतरवली आहे। गेल्या 30 ते 35 वर्षात यंदा पहिल्यांदाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती रेकॉर्ड ब्रेक दारू लागली आहे। जेमतेम 36 दिवसांमध्ये या खात्यानं 39 कोटी 67 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान किती दारू जप्त करण्यात आली त्यावर एक नजर टाकूया। 36 दिवसांमध्ये तब्बल 35 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे। जप्त केलेल्या दारूची किंमत 39 कोटी 67 लाख रुपये आहे। यामध्ये विदेशी दारू 1,13,000 लिटर, हातभट्टीची दारू 2,20,000 लिटर, गावठी दारूसाठीचा माल 24,75,000 लिटर, स्पिरिट 44,300 लिटर, ताडी 33,000 लिटर, भांग 3,000 किलो आणि परराज्यातील दारू 41,000 लिटर जप्त करण्यात आली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यानंतर आपल्याला 2024च्या निवडणुकीत कसा दारूचा महापूर सुरू आहे याचा अंदाज येऊ शकेल। 2019 मध्ये 13 कोटी 37 लाख रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केली होती। तर नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या 75 दिवसांच्या आचारसंहितेच्या काळामध्ये तब्बल 37 कोटी 64 लाख रुपयांची दारू उत्पादन शुल्क विभागानं जप्त केली होती। विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार एक न अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवताना पाहायला मिळतात। त्या दारूची झिंग काही या निवडणुकीत नवी नाहीये। मात्र 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत जप्त केलेल्या दारूचा रेकॉर्ड ब्रेक आकडा पाहिला तर आपल्यालाही काही सेकंद का होईना झिंगल्यासारखं होईल। ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई।